नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आपण बघतोय की मुलं खूप स्क्रीन बघतायत, मुलं टीव्ही बघतायत, मुलं मोबाईल बघतायत। ते का बघतायत, त्याच्यामुळे काय परिणाम होतात, या सगळ्यांचा आपण उहापोह आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण केलेला आहे। आता झालंय की मुलांना स्क्रीनचं व्यसन लागलंय, टीव्ही बघायचं व्यसन लागले आहे, मोबाईल बघायचं व्यसन लागलंय। पण आता करायचं काय, हा आपल्या समोरील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की युरोपियन कंट्री स्वीडन यांनी काही नियम लागू केलेले आहे की स्क्रीन मुलांनी बघू नये आणि जर खूपच गरज असेल तर तो किती प्रमाणात बघावा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। आज आपण चर्चा करणार आहोत की स्क्रीनमुळे कुठले शारीरिक आणि मानसिक आजार होतात। ऑटिझम वाढलेला आहे, आपण मागील व्हिडिओत बघितलं आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते। देन मुलं सोशल होत नाहीये। सोशल कसे होत नाहीये, ते फेसबुकवर आहे, ते इन्स्टावर आहे, ते व्हॉट्सअपवर आहे, मुलांशी चॅट करताय, परंतु ते मुलांसोबत बोलायला, त्यांच्याशी भेटायला, मिळून खेळायला, वेगवेगळ्या गोष्टीत ट्रिपला जायला किंवा कुठले प्रोग्राम्स एन्जॉय करायला रेडी नाही। त्यांचं ठरलेलं असतं की नाही, यावेळेस हे कार्टूनचा टायमिंग आहे, त्यावेळेस ते कार्टून लागतं, किंवा अरे मला हा गेम्स खेळायचा आहे। आणि त्याच्या गप्पा सुद्धा अशाच असतात, अरे मला त्या गेम मध्ये एवढे पॉइंट्स मिळाले, मी एवढा लेवल क्रॉस केलाय, या सगळ्या गप्पाच त्यांच्या असतात। आपल्याला आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करायचं आहे। आपल्याला हा स्क्रीन ऍडिक्शन हा एवढा साधा विषय वाटतो, पण याचे परिणाम खूप गंभीर आहे, जे आपल्याला आज कळत नाहीये। या स्क्रीनमुळे आपली मुलं ऑटिझमची शिकार होत आहे, स्पीच थेरपीज त्यांना द्यावं लागत आहे, हायपर ऍक्टिव्ह होत आहे, त्यांचा सोशल टच संपत आहे, त्यांच्या इमोशन्स संपत आहे। स्क्रीन जास्त बघितल्यानं त्यांना फिजिकली हार्म सुद्धा होत आहे। स्क्रीन जास्त बघितल्यामुळे त्यांच्या डोळ्यातील पाणी कमी होत आहे, डोळे कोरडे पडत आहे, पोट गोलमटोर होत आहे, पोटाची ढेरी निघत आहे, बद्धकोष्ठतेसारखे आता कमी वयात डिसीज त्यांना व्हायला लागलेले आहे, चष्मा लागलाय एवढा मोठा भिंगाचा। ज्या वयात त्या मुलांनी मनसोक्त खेळायला हवं, त्या वयात त्यांना तोच एवढी मोठं पोट आणि तेवढा मोठा भिंगाचा चष्मा घेऊन स्कूलला जावं लागत आहे। हे खरंच आनंददायी आहेत का? मग यावर उपाययोजना काय? तर उपाययोजना आपले नियम आपण तयार करावे। कोणी आपल्या मुलांसाठी का म्हणून नियम तयार करावे? प्रत्येकदा आपण गव्हर्नमेंटने हे नियम करावे किंवा स्कूल्सने हे नियम करावे असं नाही। आपल्या मुलांसाठी आपण आपले नियम बनवायचे। पहिला नियम बनवा की मुलांना 2 वर्षापर्यंत तर मुलांना टीव्ही समोरही आणू नका। तुम्हाला टीव्ही बघायचा असेल त्यावेळेस तुम्ही मुलं झोपलेली असतात किंवा इतर कुठं गेलेली असेल त्यावेळेस तुम्ही तो टीव्ही बघा, पण मुलांना घेऊन टीव्ही समोर बघून न्यूज किंवा सिरियल असं काही करू नका की मुलगाही बघतोय आणि तुम्ही बघतोय। सेकंड, मोबाईलचा वापर फार कमी करा। जर मुलगा तुमचा 2 वर्षापर्यंत असेल, जर कॉल येत असेल तर तेवढा घ्यायचा, आणि खूपच अर्जंट असेल मुलगा म्हणजे मुलाच्या स्क्रीनचे रेज मुलावर कसे पडणार नाही किंवा मुलाला स्क्रीन कशी दिसणार नाही, एवढी काळजी तरी तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल। मला माहिती आहे हे थोडं कठीण आहे, कारण आजचं युग हे डिजिटल युग म्हणून आपण ओळखतोय, आणि या डिजिटल युगामध्ये आपल्याला या प्रिकॉशन्स घेणं थोडं कठीण जाते, पण आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ते आपल्याला घ्यावंच लागणार आहे। थर्ड, की तुम्हाला वाटेल की जी 2 ते 5 वर्ष गटातली मुलं आहे किंवा 6 ते 12 किंवा 13 ते 18 या सगळ्या वयोगटातील मुलांनाच काय तर प्रौढांना सुद्धा मोबाईल बघायला का आवडते एवढं? का त्यांना टीव्ही आणि मोबाईल बघायला एवढं आवडतं?
कारण हे मोबाईल आणि टीव्ही हे गॅजेट इतकं अट्रॅक्टिव्ह बनवलं आहे, त्याच्यामुळे ते वेगवेगळे कलर्स आहे, लाईट्स आहे, ॲनिमेशन्स आहे, ते अट्रॅक्ट करण्यासाठीच बनवलेलं आहे. इतकं ते अट्रॅक्टिव्ह आहे की कुणीही त्याच्याकडे सहज अट्रॅक्ट होतं, मग ती तर मुलं आहे. आणि नुसतं अट्रॅक्टच करत नाही तर ते आपल्याला आनंद सुद्धा देतं. आणि आनंद देणारं जे डोपामाइन आहे ते सिक्रेट करायचं काम ते करतं. आणि त्यामुळे आपण एका आभासी दुनियेत, म्हणजे आपली मुलं एका आभासी दुनियेत वावरायला लागतात. तुम्ही मला सांगा की मुलं कार्टून्समध्ये किंवा यूट्यूबवर काय बघतात? व्लाद अँड निकी, डोरेमॉन, सिंचन यासारखे बघतात. तीही त्यांच्यासारखी मुलं आहेत, आहे की नाही? पण तरी त्यांना ती का बघतात? कारण त्यांचं ते खेळणं, त्यांचं ते बाहेर जाणं, आउटिंगला जाणं, आईवडिलांसोबत आउटिंगला जाणं, आईवडिलांसोबत शॉपिंगला जाणं हे त्यांना आवडतं. आणि ते त्या मुलांच्या जागी स्वतःला ठेवतात आणि तो आनंद घेतात. हा आनंद आहे आभासी आनंद, व्हर्च्युअल हॅपीनेस. आपली मुलं व्हर्च्युअल हॅपीनेस मध्ये चाललेली आहे. आभास आहे तो. त्या आभासातून आपल्या मुलांना बाहेर काढा. त्यांना सांगा की तुझी ही फ्रेंड्स आहेत, तू इकडे जा, ग्राउंडवर राहा, त्याला वेगवेगळे गेम्सचा क्लास लावा. गेमचा क्लास लावल्याने मुलं खेळतात, एकत्र आले, दंगा करते. पण हे 1 किंवा 2 पॅरेंट्सनी करून चालेल का? नाही. ते सगळ्या पॅरेंट्सनी करायला. त्यांची टीम बनवा, वेगवेगळे तुम्ही क्रिएटिव्ह गेम्स त्यांना सपोर्ट करा, कॉम्पिटिशन्स अरेंज करा. तुम्ही स्वतः काही कलिग असतील आपले, किंवा आपल्या कॉलनीतले असतील, सोसायटीतील असेल, किंवा आपले रिलेटिव्ह मध्ये असेल, समवयस्क लोक असेल, त्यांच्यासोबत आपल्या मुलांना, त्यांच्या मुलांना घेऊन कुठे पिकनिकला जा. धम्माल करते मुलं. सो हे करा, तेव्हा कुठेतरी या आभासी दुनियेतून ते बाहेर पडते. नाहीतर ते असं समजायला लागते, बाप रे किती छान दुनिया आहे ना, किती छान व्लाद अँड निकी, किती छान जातात, किती छान ती गार्डन असते आणि तिथे किती छान स्विमिंग पूल होता, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते आपल्याकडे पण आहे, पण तुम्ही रिअल मध्ये त्यांना तिथं नेत नाही आणि त्यामुळे त्या आभासी दुनियेत जाऊन तो आनंद घेताय. सो मुलांना वेळ द्या, त्यांना रिअल लाईफ मध्ये जगायला शिवा का त्यांना रिअल लाईफची ओळख करून द्या. ज्यावेळेस तुम्ही ओळख करून द्याल त्यावेळेस तर ते आनंद घेऊ शकतील ना. नंतर घरचा स्क्रीन टाइम सुद्धा सेट ठेवा की हा, म्हणजे मोठ्यांसाठी सुद्धा, छोट्यांसाठीच नाही, स्क्रीन हा मोठ्यांसाठी सुद्धा वाईट आहे. छोट्यांसाठी सुद्धा तुम्ही स्क्रीन टाइम एक लिमिटेड टाइम ठेवा. आधी बरं होतं ते फक्त दूरदर्शन होतं, ठराविक वेळेस बातम्या लागायच्या, ठराविक वेळेस सिरियल लागायच्या. पण आत्ता असं आहे का 24 आवर्स सगळं सुरू असतं, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स आहे. परंतु कंट्रोल तर आपल्या हाती आहे ना. कंट्रोल आपल्या हाती ठेवा. आपल्या आयुष्याचं कंट्रोल दुसऱ्याच्या हाती देऊ नका. कंट्रोल आपल्या हाती ठेवा आणि कंट्रोल करा की आपल्याला टीव्ही कधी किती वेळ बनवायचा आहे, असं एक टाइम टेबल बनवा. एक आणखी नियम करा की साधारणतः झोपायच्या 1 तास आधी मोबाईल, टीव्ही या कुठलंही डिजिटल गॅजेट यूज करायचं नाही, कारण त्याचा झोपेवर फार वाईट परिणाम होतो. आणि झोप किती आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगायला हवं, वेगळं. आपली बॉडी हील करण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक दोन्ही हिलिंगसाठी आपल्याला झोप खूप आवश्यक आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपल्या मुलांना जे लागलेलं स्क्रीनचं व्यसन आहे ते नक्कीच सोडवू शकतो. तुम्ही म्हणाल की नाही, आमच्या मुलांना एवढं काही स्क्रीनचं ॲडिक्शन नाहीये, ते बघतात पण लागायला वेळ लागत नाही. तेव्हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण या उपाययोजना नक्कीच करू शकतो. आजार झाल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा किंवा उपाययोजना करण्यापेक्षा आजार होण्याच्या आधी ती उपाययोजना करा.
मला आशा आहे की तुम्ही नक्की आपल्या मुलांसाठी हे कराल. जाताना मी माझ्यासाठी तुम्हाला एकच सांगते, प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. कमेंट्स केली तर मला फार छान वाटतं. सो छोटीशी कमेंट करा.